तो मी आज आहे शिर्डीमध्ये. काल अक्कलकोटवरून मी शिर्डी आलो होतो. रात्री जवळपास 11 वाजले शिर्डीला पोहोचायला. तर आज सकाळी जवळपास 6:30 ते 6च्या दरम्यान आम्ही दर्शन केलं साईबाबांचं. यांचं काही नाही, लोक अर्धा तासामध्ये दर्शन झालं. बट खूप मस्त वाटलं, एक्सपिरियन्स चांगला होता. म्हणजे सगळ्यात गर्दी पण कमी होती आणि फ्रेश होतं. आता सध्या ऑफ सीझन आहे तर गर्दी कमीच आहे. तर साईबाबांचं दर्शन झालं. त्यानंतर बाकीचा प्रसाद पण घेतला. सकाळी 10 वाजता प्रसाद सुरू होते मंदिराचा. आता मी जस्ट बाकीच्या गोष्टी एक्सप्लोर करतो आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. चलो. आरती सुरू आहे मंदिरामध्ये, दुपारची आरती. दुसरी आरती 6:15 वाजता आहे. त्या आरती पण अटेंड करूया. तर आता मी आहे द्वारकामाई समोर. आतमध्ये कॅमेरा अलाव नाही आहे तर दाखवू शकत नाही. आतमध्ये बाबांची धुनी आहे आणि फोटो वगैरे आहेत. नंतर द्वारकामाई आणि हे बाजूचे जे आहेत तिथं पण साईबाबा श्रींची चावडी, तिथं पण साईबाबा वास्तव्यात होते काही वर्ष. द्वारकामाई इथं जे आपण जुनी जी मस्जिद होती त्यालाच द्वारकामाई म्हणायचे आणि तिथे साईबाबा राहायचे. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली. आता असं मी फिरत होतो, मला एक जापनीज व्यक्ती भेटला. त्याचं नाव आहे नारायण. तर मला पहिले शॉक बसला. विचारलं मी थोडंफार विचारलं तर समजलं की तो गेल्या 20 वर्षापासून शिर्डीला येतो आहे फक्त साईबाबांना भेटायसाठी. गेल्या 20 वर्षापासून. मी आज इथं फर्स्ट टाईम आलो आहे. मला हे वाटलं की शॉक वाटला की तो व्यक्ती जर 20 वर्षापासून येऊ शकतो तर आपण यावर्षी नंतर पुन्हा दरवर्षी प्रयत्न करू की आपण शिर्डीला येऊ. असे साईबाबाचे भक्त बघा पूर्ण जगात पसरलेले आहेत. साईराम. अशी आहे साईबाबांची शिर्डी.